या अगोदर आपण संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असताना कसा वर्ग काढायचा हे शिकलोय पहा. पण जर एकक स्थानी 0 आणि 5 याच्याशिवाय जर दुसरे अंक असतील तर कसा वर्ग काढायचा हे आपण बघणार आहोत पहा. किती आहे 27चा वर्ग. मग अगोदर काय करायचंय 7चा वर्ग. 7चा वर्ग तुम्हाला माहितीये 49. नंतर 2चा वर्ग पहा. अगोदर 7चा वर्ग नंतर 2चा वर्ग. 2चा वर्ग किती 4. आता काय करायचंय पहा, ह्या ज्या 3 संख्या आहेत 2 गुणिले 7 आणि हा वर्ग यांचा गुणाकार करायचा आहे पहा. 7 दुणे 14, 14 दुणे 28. पण 28 मांडताना कुठे मांडायचे पहा, इथं नेहमीच एकक स्थानी काय करायचं 0 मांडून घ्यायचं पहा. बेसाती 14, 14 दुणे 28 असे मांडायचे पहा. आणि आता यांची बेरीज करायची. 9 8 आणि 4 12, हातचा आला 1 4 आणि 1 5 6 7. म्हणजे आपलं उत्तर किती आलं 729. बघा आता आणखी एक उदाहरण घेऊया आपण पहा. आता 3चा वर्ग 9 येईल. पण एक जर संख्या एक अंकी जर वर्ग आला तर एक अंकी न घेता त्याच्या अगोदर एक 0 घ्यायचा पहा. 3चा वर्ग 9 म्हणजे पहा 9 आलाय अगोदर 0 घेतल्यामुळे किंमत पण बदलत नाही आणि इथं 2 घरं पण येत पहा. 4चा वर्ग 4 चोक 16. आता काय करायचंय 4 गुणिले 3 गुणिले 2 या तिन्ही अंकाचा गुणाकार करायचा. पण मांडताना काय करायचं इथं एक 0 घ्यायचा आहे मनाने. आता पहा 4 त्रिक 12 आणि 12 दुणे 24 पहा. 4 त्रिक 12 12 दुणे 24 यांची बेरीज करायची पहा. 9 4 6 आणि 2 8 आणि 1 हे झालं आपलं उत्तर. आणि याचं तुम्ही उत्तर काढायचं. काय करायचंय शेवटच्या अंकाचा वर्ग त्याच्या अगोदर पहिल्या अंकाचा वर्ग नंतर बेरीज करायची. बेरीज करताना काय करायचं हे जे गणितात 3 अंक दिसतात त्याचा गुणाकार करायचा तो त्याच्या खाली मांडायचा. पण मांडताना एककाच्या घराचे तिथं 0 मांडायचा. असं करून हा वर्ग आपला चुटकीसरशी निघतोय पहा. मग आता याचं उत्तर तुम्ही काढायचे आणि कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करायची.